सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर गेली। कोयनेतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आणि नागरिकांचं स्थलांतरही सुरू आहे। सूर्यवंशी प्लॉट, काकानगर आणि कर्नाळ रोडवर पुराचं पाणी आलेलं आहे। सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी 34 फुटावर गेलेली आहे। आपण पाहू शकता कर्नाळ रोडवर पाणी आलेलं आहे। सांगली कर्नाळ रोड हा आहे, या ठिकाणी आता रस्त्यावर पाणी यायला सुरुवात झालेली आहे। काकानगर असेल, सूर्यवंशी प्लॉट असेल, या ठिकाणी हे पाणी घुसायला सुरुवात झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली कर्नाळ रोड हा पलूस कडेगाव या तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर आता पाणी आल्यामुळं सकाळपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक बंद होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर या परिसरातल्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूला सर्व नागरिकांनी टेम्पो लावलेले आहेत आपलं सामान भरण्यासाठी आणि घरातून हे बाहेर पडून स्थलांतर होत आहेत। एकंदरीत पाहिलं तर कोयना धरण आणि चांदोली धरणातून सतत होत असलेल्या विसर्गामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।